हातानं स्तनातील दूध काढणं ह्यावरील स्पोकन ट्युटोरियलमझार आपला स्वागत ह. ह्या ट्युटोरियलमझार आपण शिकणार आहात हाताकन स्तनातला दूध बाहेर काढवाचा फायदा. हाताकन स्तनातील दूध बाहेर कसा काढवाचा अन बन हाताकन स्तनातील दूध बाहेर कितली बख काढवाचा. हाताकन स्तनातील दूध बाहेर काढणं ही उपयुक्त कडक स्तनापासून आराम मिळवासाठी. स्तनाग्राचे दुखावर अन स्तनाग्राचे आसपासची गडद भागावर कोरड्या त्वचेवर उपचार करवासाठी. जर बच वेदनादायी स्तनाग्र बाळाल स्तन तोंडात पकडताना अतिशय दुखत होशेन तर बाळाल पाजवासाठी. स्तनातील दुधाचा पुरवठा वाढवासाठी नाहीतर वाटिकन धरवासाठी. जेव्हा बाहेर जातं किंवा कामावर जातं तेव्हा बाळाल स्तनातील दूध उपलब्ध धरवासाठी. स्तनाग्रभोवतीचा गडद भाग मऊ करीकन बाळाल पूर्ण स्तनाल योग्य पकड वास मदत करवासाठी. बाळाल दुसरा स्तन देवाचे अगोदर त्याकन एका स्तनातील दूध पेला की ना ही तपासवासाठी. पाणी नाही तर गावडीची दुधाऐवजी स्तनातला दूध वापरीकन बाळासाठी पोषक पूरक आहार तयार करवासाठी. अन अकाली जन्माल आलेली बाळान दूध पाजवास मदत करवासाठी. आजारी बाळान, कमकुवत कमजोर असलेली बाळान, फाटेल होठ अन किंवा टाळूल छिद्र असलेली बाळान, ज्यान पूर्ण स्तन पकडवासाठी त्रास होतो अशी बाळान. आता हाताकन दूध बाहेर कसा काढवाचा ती शिकून. साठी सर्वात अधिक शिफारस केलेला मार्ग त्यांना स्वतःची हाताकन स्तनातील दूध बाहेर काढणं ही कारण या पद्धतीमुळं स्तनाग्राच्या आसपासच्या गडद भागास कमी वेदना जाणवते होती. तसाच ह्या पद्धतीत कोणती बी उपकरणाची आवश्यकता नाही. मनिकन कुठे बी अन कोणती बी बखही करू शकतं. हाताकन स्तनातील दूध बाहेर काढणं ही एक शिकू शकणारा कौशल्य अन ती सराव करीकन सुधरीन. स्तन मऊ असताना हाताकन स्तनातला दूध बाहेर काढणं सोपा होतो. मनिकन प्रस्तुतीची पहिलं नाहीतर दुसरी दियांकन ही कौशल्य शिकला पाहिजे. हाताकन स्तनातील दूध बाहेर काढवापूर्वी दूध साठवा करता कडं एक स्टीलचा किंवा काचाचा भांडा होना. त्यानं एक पसरट आकाराचा तोंडाचा कप, पेला, जग किंवा भांडा निवडवाचा. निवडेल भांडा साबणानं अन पाण्याकन धुवाचा. त्यानंतर त्यांना एकतर भांडा उकळती पाण्यात धरवाचा नाहीतर भांड्यात उकळता पाणी टाकवाचा अन काही मिनिटांसाठी तसाच धरवाचा. मग त्यांना एकतर ती भांडा पुरे कोरडा करवाचा नाहीतर न वापरेल अवल कपडा कन ती पुसी लेवाचा. भांडा कोरडा करवासाठी वापरेल कपडा वापरू नये, जसा की रांधवाची घरात वापरेल कपडा. स्वच्छ भांडा पुरा कोरडा होलावर पुढील पायरी हाताकन स्तनातला दूध बाहेर काढणं. चा दूध वाहता व्हावासाठी त्यांना आरामदायी अस्वाल होना अन आपली बाळाकन भावनिकरित्या जवळ अस्वाल होना. खालील प्रयत्न करू शकतं. त्यांना शांत एकांतपण नाहीतर सहाय्यक मैत्रिणीसोबत बसू शकतं. इतर हाताकन स्तनातला दूध बाहेर काढणाऱ्या मातांची ग्रुपमझार काही माता हाताकन स्तनातला दूध सहजपणे बाहेर काढू शकत्या होती. ती बाळाल आपली मांडीवर लिकन त्याची त्वचेची संपर्कात राहू शकतं किंवा त्यांची बाळाकडे देखू शकतं नाहीतर त्यांची बाळाचा आवाज ऐकू शकतं. कवा कवा त्यांची बाळाचा फोटो देखना नाहीतर बाळाची कपडाचा वास भी मदतीचा ठरतो. ती गरम पेय लिहू शकतं पण पेय, कॉफी, कडक चहा, अल्कोहोल किंवा कोणताही उत्तेजक अस्वाल नाही होणार. दूध प्रवाहित व्हासाठी ती त्यांची स्तनान उबदार करू शकतं. स्तन उबदार करवासाठी ती त्यांची स्तनावर गरम पाण्यात भिजेल कपडा ठेवू शकतं किंवा गरम पाण्यानं स्नान करू शकतं. ती त्यांचं स्तनाग्र अन त्याची बाजूचा गडद भाग धीरे धीरे तानिकन किंवा त्यांची बोटाकन त्यान गोलाकार फिरायकन उत्तेजित करू शकतं. ती गोलाकार गतीकन त्यांची स्तनांची हलकी मालिश करू शकतं. त्यांची पाठीची मालिश करवासाठी सहाय्यकाल सांगू शकतं. खाली बसवाचा, पुढं वाकवाचा. त्यांची समोरची टेबलावर त्यांना हात वाकायकन धरवाचा अन त्यांची हातावर त्यांना डोई धरवाची.
त्यांचं स्तन उघड अन सेलपण लटकलेलं असावं. सहाय्यकानं बसची मणक्याची खालची दोन्ही बाजूकन मालिश करवायची. वरची दिशेनं अंगठावर करत तिनं त्यांची बंद मुठीचा वापर करवाचा. त्यानं त्यांची अंगठ्यानं लहान गोलाकार हालचाली करत जोराकन दाबवाचा. त्यानं एकाच वेळी मणक्याची दोन्ही बाजूवर मानेपासून खांद्याची हाडापर्यंत कार्य करवाचा. त्यानं ही 2 किंवा 3 मिनिटांसाठी करवाचा. ह्या सबन गोष्टी स्तनातून दूध बाहेर निघवास मदत करशेन. ह्या स्तनातून दूध बाहेर निघवाल ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा पान्हा फुटणा असे म्हणते हती. ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सच्या सुरुवातीनंतर बन त्यांचा हात धुईकन स्वच्छ करवाचा. मग बन आरामात बसवाचा. त्यांना थोडा पुढं वाकवाचा. त्यांना त्यांची स्तनाजवळ भांडा धरवाचा. आता बाजूनं त्यांचा अंगठा अन बोट सी आकाराच्या पकडीत स्तनावर धरवाचा. ती एक स्तन धरवासाठी एक हात वापरू शकतं अन एक हात दुखू लागल्यास दुसरी हातानं धरू शकतं. स्तन धरताना त्यांचा अंगठा स्तनाची वरची बाजूवर असेल होणार अन त्यांचा बोट स्तनाची खालची भागावर अंगठा समोर धरवाचा. त्यांचा अंगठा स्तनाग्र अन बोट नेहमी सरळ रेषेत असवाचा. अन स्तनाग्र अंगठा अन दर्शनी बोटाची मंजार असावा. स्तनाग्र अन त्यांचा अंगठा अन स्तनाग्र अन त्यांच्या बोटांची दरम्यान 2 बोटांचा अंतर होणार. जर बोट स्तनाग्राची लय जवळ होशेन तर कदाचित दुधाचा प्रवाह जास्त वेळ होणार नाही. बन स्तनाग्राची सभोवतालच्या गडद भागाची खालील दूध नलिका संकुचित केल्यास जास्त दूध बाहेर काढू शकतं. ह्या चित्रात ब त्यांची उजव्या हाताकन त्यांचं उजवं स्तन योग्यरित्या धरली ह. आता स्थिर दबावानं त्यांना त्यांचं स्तन किंचित छातीची दिशेकन मंजार दाबवाचा. मग हातानं हलवत धीरेकन अंगठा व बोटामधील स्तन पिळावाचा. अन मग स्तनावरचा दाब काढवाचा. बन ह्या 3 पायऱ्यांची पुनरावृत्ती करवाची. दाबना, पिळणा, काढणा. छातीची दिशेनं मग दबावाची पहिली पायरी ही एक महत्वाची पायरी ह. स्तनाग्राची दिशेनं दाबल्यास अगदी थोडा दूध येईन. पण जेव्हा स्तन मग दाबलं जाशेन तेव्हा स्तन उतीमंजारून दूध बाहेर निघतो. पण लय मग दाबना टाळवाचा कारण ते दूध नलिकान अवरोध करतो. जेव्हा ब हाताकन स्तनातून दूध काढवा सुरुवात करतं तेव्हा पहिलं दुधाचा अगदी काही थेंब येशेन. पान्हा फुटताच दूध बाहेर पडू लागतो. पहिल्या काही प्रयत्नात दूध बाहेर पडणं किंवा धीरे धीरे येणं सामान्य ह. मगून स्तनपानाची रूपात स्तनातून दूध वाहू शकतो. हाताकन स्तनातून दूध बाहेर काढणं ही एक कला ह जी सरावानं येतं. कोलोस्ट्रम जन्मानंतरचा पहिला दूध जी केवळ थेंबातच येऊ शकतो पण ती नवजात अर्भकास पुरेसा असतो. घट्ट बराचदा पिवळा दूध याचा बाळासाठी खूप संरचनात्मक फायदा ह. जोपर्यंत दुधाचा प्रवाह पुन्हा थेंबापर्यंत धीरे होत नाही तोपर्यंत बन 3 पायऱ्या परत करवाच्या. मग त्यांना स्तनाची इतर भागांमधून दूध बाहेर काढवासाठी त्यांना बोटाचा पुनर्स्थापन करवाचा. स्तन कुडी भरेल वाटतो ही ती जाणू शकतं अन ती भाग संकुचित करू शकतं. जोपर्यंत दूध प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत एका स्तनातून कमीत कमी 3 ते 5 मिनिटं दूध बाहेर काढवाचा. मग त्यांना दुसरी स्तनातून सबन भागातून तशाच प्रकारचा दूध बाहेर काढत राहावाचा. अन मग पुन्हा दोन्ही स्तनांमधून दुसऱ्यांदा दूध बाहेर काढीकन देखवाचा. दोन्ही स्तनांमधून हाताकन दूध पूर्णपणे बाहेर काढवास 20 ते 30 मिनिटं लागतं हती. हे विशेषतः पहिलं काही दिन कदाचित जास्त वेळ ली.
त्या ध्यान फक्त थोडा दूध तयार केला जाऊ शकतो. ही महत्वाचा ह की कमी वेळात दूध बाहेर काढवायचा प्रयत्न करवाचा नाही. ध्यानात धरा, हाताकन स्तनातून दूध बाहेर काढवाकन त्रास होत नाही. जर त्यानं त्रास होत होईन तर ती तंत्र चुकीचा ह. स्तन उती नाजूक ह. स्तनाग्राची दिशेनं बोटाची त्वचेवर घसणा, रगडणा किंवा ओढणा टाळवाचा. यामुळं स्तन दुखू शकशील. स्तनाग्राची भोवतालचा गडद भागावरची त्वचा आवळणा किंवा खेचणा टाळवाचा. तसाच स्तनाग्र पिळणा किंवा खेचणा टाळा. स्तनाग्र दाबणा किंवा ओढणा पुरेसा दूध स्तनातून बाहेर काढू शकत नाही. ही बाळ फक्त स्तनाग्र चोखणाऱ्यांसारखाच ह. हातानं स्तनातून दूध बाहेर काढल्यावर बन भांडा स्वच्छ कापड किंवा ताटाकन झाकी लिवाचा. मगून तन्नतंची स्तनातील बाहेर काढेल दूध मगून वापरासाठी सुरक्षितपणे साठविकन धरवाचा. स्तनातून बाहेर काढिकन धरेल दुधाची सुरक्षित साठवण अन बाळाल साठविकन धरेल दूध पाजणं ही दुसरी ट्युटोरियलमझार स्पष्ट केला ह. आता बनत दूध कितली बख स्तनातून बाहेर काढवाचा याविषयी चर्चा करू. जर उद्देश स्तनातील दूध उत्पादन सुरू करणं अन राखणं ही ह किंवा जन्माची बख कमी वजनाचा बाळ किंवा आजारी नवजात अर्भकान पाजणं ह तर प्रसूतीनंतर शक्य तितकी लवकर स्तनातून दूध बाहेर काढवाचा. सुरुवातील कदाचित फक्त कोलोस्ट्रमचा काही थेंब एक्सप्रेस करू शकतं. हे स्तनातील दूध उत्पादन सुरू करवास मदत करतं. ही प्रसूतीनंतर लवकरच बाळ स्तनपान करवासारखा कार्य करतो. शक्य तितकं बन स्तनातून दूध बाहेर काढला पाहिजे अन बऱ्याचदा त्यांना बाळाला स्तनपान केला पाहिजे. ही कमीत कमी 2 ते 3 तासाची अंतराकन करवाचा. रात्रींची बख देखील 2 स्तनपानामझार लय कालावधी गेलास ती पुरेशी दुधाची निर्मिती करू शकणार नाही. पुढं जर हेतू बचा दुधाचा पुरवठा वाढवायचा असेल अन जर काही हप्त्यानंतर ती कमी होत असल्याचा वाटला त्यांना बाळाची स्तनपानानंतर लगेच प्रत्येक 1-2 तासानंतर हाताकन स्तनातील दूध बाहेर काढवाचा. जर बाळ 3 तासांपेक्षा जास्त जपवायची शक्यता होईन तर त्यांना स्तनपान दरम्यान हाताकन स्तनातील दूध बाहेर काढिकन धरू शकतं. जर कामावर गेल्यावर स्तन कडक वाटला किंवा स्तनातून दूध गेल्यासारखं लक्षणं दूर करणं ही उद्दिष्ट ह. बन जितका आवश्यक तितका स्तनातून दूध बाहेर काढवाचा. जर स्तनाग्र त्वचा निरोगी धरवाचा हेतू ह. बन स्तनातील दुधाचा एक लहान थेंब काढिकन तंची स्तनाग्रावर लावाचा. तन्न ही आंग धुलावर अन स्तनपान केल्यावर करवाचा. जर हेतू ब कामासाठी बाहेर असताना तन्न बाळासाठी दूध धरवाचा ह. पुरवठा कायम धरल्यावर मदत म्हणिकन बन कामावर असताना दूध बाहेर काढिकन धरवाचा. अन कामावर जावाची पहिलं बन स्तनातला दूध बाहेर काढिकन धरवाचा अन बाळाला दिवासाठी सांभाळणारीकडं सोपवाचा. ही करवासाठी तनीकडं फ्रीज असला तर ब काही हप्त्यांपर्यंत सोय करू शकतं. ते अतिरिक्त दूध बाहेर काढिकन धरू शकतं. मगून वापरासाठी ती साठवू शकतं. बाळाची स्तनपानानंतर देखील ब स्तनातून दूध बाहेर काढिकन धरू शकतं. प्रत्येक स्तनपानासाठी बन जवळपास 60 ते 90 मिलीलिटर दूध बाहेर काढिकन धरवाचा. ब बाहेर असताना बाळाची गरजेनुसार अधिक स्तनातील दूध देऊ शकत्यान. ध्यानात धरा, घडी हाताकन स्तनातून दूध बाहेर काढला तर दूध बाहेर काढणं सोपा होतो व अधिक दूध बाहेर येतो. अन ब जास्त दूध तयार करीन. यासह आपण ट्युटोरियलची अंतिम टप्प्यात आल्या आहात. सहभागासाठी धन्यवाद.